महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ सांगली जिल्ह्याच्या वतीनं विद्यार्थी व कर्मचारी यांच्या प्रश्नांबाबत सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यास निवेदन सादर। आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे कार्यतत्पर प्रशासन अधिकारी माननीय RD आठवले साहेब यांची संघटनेच्या वतीनं भेट घेण्यात आली। साहेबांच्या कामकाजाच्या कार्यतत्परतेबद्दल संघटनेच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या। साहेबांचा सत्कार करण्यात आला। राकेश कांबळे यांनी प्रास्ताविक केले। विविध प्रश्नांवर चर्चा केली। शिंगाडे सर यांनी सेवानिवृत्त शिक्षकांचे थकीत फरक यावर चर्चा केली। महापुरे सर व गरंडे सर यांनी शिक्षक सेवक नियमितीकरण फरक, NPS धारकांच्या कपात रकमा पावत्या यावर चर्चा केली। मज पाटील सर यांनी 7वा वेतन आयोग फरक, फंडाचे हप्ते, विद्यार्थी वाहतूक यावर चर्चा केली। हजारे सर यांनी निवड श्रेणी, स्थायिक प्रमाणपत्र, वैद्यकीय बिले यावर चर्चा केली। वनखडे सर यांनी शालेय भौतिक सुविधांबाबत प्रश्न मांडले, तर डॉक्टर प्राध्यापक संतोष कदम यांनी शिक्षण सेवकांचा फरक, 7वा वेतन आयोग फरक तातडीने देण्याची विनंती केली। संदर्भीय निवेदनातील लगेच तातडीने सुटण्यासारखे प्रश्न साहेबांनी चर्चा करून लवकरच सोडवण्याचे ठोस आश्वासन दिलं। तसेच मागासवर्गीय शिक्षक, अल्पसंख्याक शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन कास्ट्राईब शिक्षक महासंघास दिले। याच प्रसंगी सर्व संघटनांचे प्रतिनिधी सुरेश शिंगाडे, राकेश कांबळे, मज पाटील, कुंडलिक वनखडे, महादेव महापुरे, विजय गरंडे, गजानन सुतार, बाळाप्पा लोणी, प्रदीप हजारे, संतोष यादव, अंकुश पाटील, कविता पाटील, अश्विन तारे, अलका तोंडे, ज्योती दिवान, राजश्री वाली, दीपाली वास्ते उपस्थित होते। डॉक्टर प्राध्यापक संतोष कदम, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ सांगली। हिरकणी न्यूज करिता संपादक डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्यसर, मिरज। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।